गाईज आता निघालेलो आहोत आपण. तर आपल्याला नारळ फोडायला नाही भेटला पण 100% फोडू. नमस्कार मित्रांनो, मी आहे हर्षल म्हात्रे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपली रात्र झाली आणि तुम्ही हा विचार करत असाल हा रात्रीचा कुठे निघाला. तर मित्रांनो, आता जाणार आहोत. तर स्पॉट मी आता नाही सांगणार आहे, थोड्या वेळाने सांगणार आहे. पण आत्ताच सगळं सांगितलं तर वाट लागेल. म्हणून मित्रांनो आता निघालेलो आहे. तर नाही वाजले 2. हे चल वाजलेले मित्रांनो आहेत 2 आणि आपलं काही गाड्याला बंद आहे. शोसाठी घालायला लागतं भाई शाइनिंग तो बनती है ना, तो पहनना पड़ेगा मेरी जान. तो चलो, तो गाइस जाती है फटाफट. और अपना बस वाला आने वाला है. वीडियो कॉल उसको किया था, वीडियो कॉल डायरेक्ट. कॉल नहीं उठा रहा था इसलिए वीडियो कॉल किया था. मेरे को लगा उसका बाबा मर गया होगा, पर नहीं मर गया था. पर अभी जा रहा हूँ, अपने दोस्त लोग वहाँ पे खड़े हैं. तो जाते और कौन कौन कैसा कपड़ा पहन के आए वो भी देखते. तो चलो गाइस, इंतज़ार करते. और गाइस आज तो बहुत मज़ा आने वाली है. और कितने साल से बाद मिल रहे हम, वो सब आज देखने के लिए मिलने वाला है. तो चलो फटाफट गाइड्स जाते हैं अपन, और अपने चैनल पे रेडी रहना. तो चलो ओके. भाई तीनों भी ब्लैक. अभी देखते चल के जाना पड़ेगा ना. क्या करेंगी मेरी जान. इधर नहीं, इधर लगा था. ये मस्त लगता है. और ये अपना तीन जण आहे हम. और तर गाईज आपली बस लागलेली आहे आणि गाईज आपल्याला नारळ फोडायचा होता, तो फोडायला नाही भेटला आहे पण 100% फोडू. तर चला जाऊया बसमध्ये. चल लेट्स गो. इधर में दरवाजा कोण बंद करेल. तर गाईज आता निघालेलो आहोत आपण. तर आपल्याला नारळ फोडायला नाही भेटला पण 100% फोडू. सगळं फोडू, तुम्ही टेन्शन नको घेऊ. आमो गाईज भरले नाही बस. तरी फायनली बऱ्याच वर्षानंतर प्लॅन आमचा सक्सेसफुल झालाय. बघूया पुढे काय. तरी नारळ फोडलाच नाही, काही नारळावर गेम होता. नमस्कार गाईज. आपल्या इथं पाठी जी माकडे दिसतात ना, माकडे ती कोण आहेत माहिती आहे काय. हा, तुम्ही ओळखली नसाल कधी. आपल्या ब्लॉग मध्ये ती आलीच नाही, ती आता पहिल्यांदा आली. तर जवळ मित्रांनो, ही जी आमची गँग आहे ही आपली माझ्यासोबत तर 6वी पासून आहे. तर तसं बघायला गेलं तर आपली 10वीची गँग आहे ही. तर गाईज 2018-19 आमची 10वी झाली. त्यानंतरची प्रत्येकजण प्रत्येकाच्या मार्गाला गेली, पण त्यांना काही मित्र कोण दिसली नाही. मित्रमंडळी का असते दिसलीच नाही त्यांना. तर गाईज आता कशी काय अचानक भेट झाली काय समजत नाही. एक 4-5 वर्ष झाली प्लॅन करतोय आम्ही, पण प्लॅन काही सक्सेस होतच नव्हता. नाही रे इकडे जावं, ते नाही रे सुट्ट्या नाही, हे नाही ते नाही करत गाईज आज 2025 आलं. 2025चा 2 महिने गेलं. त्यातून पण आज तारीख फिक्स झाली आणि फायनली निघालोय. तर गाईज आपली पब्लिक बघू शकता, एवढीच पब्लिक आहे. आपली 13 जण आहेत. तर आम्ही एक होतो 25-30 जण होतो 10वीला. तर गाईज त्यातून 13 जण आली. म्हणजे बघा तुम्ही, त्यांना किती हाऊस आहे त्या पोरांना. त्यांना हाऊस होती ती आली. त्यातून पण येताही रे करत आली. गाईज नाही ना आली. आता बघा गाईज जो तो पैशाची पाठी लागलाय. मित्र मंडळी काय माहीतच नाही कोणाला. तर यांना कदाचित नॉर्मल मित्रमैत्रिणी माहिती आहेत, ती आली. तर ठीक आहे, आल्या त्याबद्दल काय एवढं नाही. पण घरी बसते त्यांना बोलू, घरी बसूनच राहा. 1 नंबरची बायशी आहो तुम्ही.
आणि बायशीच राहा आणि पैसे आयुष्यात कमवतच राहा. मित्रमंडळी करू नका, लग्न करून इकडे जा तिकडे जा, तेच करा, तुमची तीच काम आहे. तर काही निघालं, याच्यानंतर कधी निघणार आहोत हे कोणाला माहीत नसणार आहे. कोण असणार आहे कोण नसणार आहे हे कोणालाच नाही माहीत. फायनली आमचा झालाय. आणि आता मित्रांनो तुम्हाला सांगायला विसरलेलो मी की आमचा प्लॅन कुठं आहे. आता निघालोय महाबलेश्वर आणि काही वनडेच आहे. मूड ऑफ बोलते पब्लिक, पण जाऊ द्या चला, त्यातूनच खुशी झाली थोडी. तर बघूया आता आपली पब्लिक काय बोलते ते. काय जे आपली पब्लिक आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, लेट्स गो. तर गाईज आता आपण आपली पब्लिकची जाम खेचा किती करणार आहोत, तर कोणाला राग नको येऊ दे. तर कल्याण शेठ आज काय बोलशील आपल्या पब्लिक बद्दल. 2018 ते 19 पासून तर आपला प्रवास 2025 पर्यंत आलाय आणि त्या प्रवासात आपण सक्सेसफुल ठरलोय. तर काय सांगू शकशील. काय ना, बरेच दिवस आपण भेटलो नव्हतो. शाळा संपल्यानंतर बरेच दिवस आपले मित्र परिवार भेटलो नव्हता. तर आज बऱ्याच प्रयत्नानंतर आज आपण फायनली आज ट्रिपला निघालोय. आज मित्रांसोबत आपण फिरायला निघालोय. तर बघूया पुढला प्रवास कसा होतोय. आणि जी घरी बसलीत आपली मित्रमंडळी बाईसारखी, त्यांच्याविषयी काय तू बोलू शकतोस. नाही ते या ट्रिपमध्ये यायचं कोणाचं पण काम नाही, त्यासाठी नशीब लागतंय. आणि जे नशिबवान आहेत ते जे या ट्रिपमध्ये आलेत आणि आज आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत. तर नक्की ब्लॉगमध्ये बनवून राहा तुम्ही. तर चला गाईज असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. तर आज खूप मजा येणार आहे. काय काय बघायला भेटणार आहे त्या आपण नक्की आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. तर चला गाईज. आता ओके. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओके चला. गोळदाना रजे उडू नको, टना टना रजे उडू नको, टना टना पाय घसरून पडल्यावर तुझा गोमल खेळ, टना टना तुझा गोमल खेळ, टना टना. अरे नाचा व्हिडिओ बंद करू का.
आता आपण हा पहिला पॉइंट आपला मला काय सांगू नको. हा पहिला. गाईज आता पहिले पॉइंटला थांबलोय रस्त्यामध्ये. व्ह्यू बघू शकता अतिशय सुंदर. ए बाई इथं व्हिडिओ फोटो खतरनाक येते. हा बाई इथं फोटो थांब. तिथे घे. गाईज आता आम्ही एंट्री मारले. कुठल्या साईडला जायचं, इकडे की इकडे? इकडे आहे ना. तर मित्रांनो आता मंदिरात चाललोय. प्रश्न कशाला अरे काय कुठल्यात मसनातल्या? जा इथून सरळ जा, मग तिथून आपल्या बस पकडेल जाऊ इथून. आता मंदिरातून दर्शन वगैरे करून निघालेलं आहे. आता दुसरा पॉइंट बघतोय आता कुठेतरी. आता सर्वजण निघालेले आहेत, वेगवेगळे कपडे घातलेत, चेंज केले ड्रेसिंग. तर चला आता आपण नेक्स्ट पॉइंटला भेटू. तर मित्रांनो आता दुसऱ्या पॉइंटला आलोय. बघा पॉइंट बघायला आपण इकडे खाली जाणार आहोत. हो त्याचा बाबा नादच नाही. बोल. बघू शकता दुकान पूर्ण तिकडे इथपर्यंत आले. अविश्वसनीय एकदम. चल बोल कल्याण. बोल कसा वाटते व्ह्यू तुला आज? बंद कर. ओ भाई पैसा ही वसूल. क्या सीन है इधर. तर मंडळी आता इथे पाहू शकता, खरोखर एकदम म्हणजे डोळ्याचं पारणं फिटण्यासारखं वाटतंय. कारण जो व्ह्यू पाहतो आपण तो खरोखर अतिशय खोल दरी आज आपल्याला पाहायला मिळते. आणि पूर्ण एकदम हिरवगार, एकदम बघायला खूप भारी वाटतंय. आज आपले सगळे मित्र सुद्धा आहेत बघा इकडे. सगळे आम्ही आज एन्जॉय करत आणि मैत्रिणी पण आहेत ते बघा वरतून येतात. सीन बघू शकता. कोणाला जीव द्यायचा असेल तर इथून नक्की ट्राय करा. प्राण जाईल पण जीव वाचेल. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. फक्त डॉक्टर किडना शोधायला येते तेवढं पुरतं. बेलवर चुंगड्या झाल्यात गाईज. बाबा मिरच्या बघ. मी ताईसांच्या सोबत आपण नव्हतो आलो तेव्हा. आलोच ना आपण. आता आपण ते तुमच्या वेंडलेकचे ते पॉइंट आहे, एलिफंट पॉइंट आहे. एलिफंट पॉइंट ते असं गाईज बघू शकता. पडला तर गेला डायरेक्ट खाली.
डेंजर. हे गाईस खास पॉइंट बघासाठी आपली पब्लिक येते. काही सगळी खाली बघतो ना, जीव द्यायचा प्लॅन आहे वाटतं ह्यांचा सगळ्यांचा. तर गाईज हा बघा आधी आपला तर तो आला नाही. आम्ही फिरायला आलोय सगळी दहावीची बॅच, तर तो आला नाही. तर त्याला आपण आपल्या मोबाईलचा फोटो आहे त्याचा, तर आपण दाखवते त्याच्यापर्यंत आपला पॉइंट पोहोचवते. तर बघ भावा भावा रडू नको, तू बघ पॉइंट बघून घे. कसा आहे भावा पॉइंट? एक नंबर ना. हा भावा बघ. हा बघा बाई काहीच राहुल आहे आणि तो आमच्या सोबत आलेला आपली गँग आहे. तर भावा कसं वाटतंय पॉइंट? जलतय ना जलतय ना जलला रे.